लोक विचारतात की धोनी इतका का आवडतो. काहींना आवडतो कॅप्टन्सीसाठी, काहींना आवडतो हेलिकॉप्टर शॉटसाठी, पण मला आवडतो कारण त्याचं प्रत्येक पाऊल हे गीतेच्या मार्गावर चाललेलं असतं. वर्ल्ड कप जिंकणं असो किंवा हरणं, धोनीच्या चेहऱ्यावर कधीच अति आनंद किंवा दुःख दिसत नाही. तो समत्व ठेवतो. हीच तर गीतेतली शिकवण आहे. त्याने फक्त कर्म केलं, कधी कॅप्टन्सी दुसऱ्याला दिली, कधी खालच्या नंबरवर खेळायला आला, पण फळ त्या ट्रॉफीत नव्हतं, फळ त्या शाब्बासकीतही नव्हतं. फळ होतं त्या अब्जावधी हृदयांमध्ये, जिथे आजही तो माही नावाने धडकतो. गॉसिप, मीडिया, बाहेरचं आकर्षण, इंस्टाग्राम, धोनीने उगाच स्वतःचं कधीच प्रदर्शन केलं नाही. ना स्टोरी टाकतो, ना स्टेटमेंट. तो फक्त शांत राहतो. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सगळे आनंदोत्सव साजरा करत होते, पण धोनी ट्रॉफी त्यांच्या हवाले करून एका कोपऱ्यात उभा होता, निरभिमान आणि विनम्र. खेळ संपल्यावर सैन्याचा गणवेश घालून काश्मीरमध्ये जाऊन देशसेवा केली. हाच तर खरा कर्मयोग. हा माणूस स्वतःच्या रेकॉर्डसाठी नाही तर भारत जिंकण्यासाठीच नेहमी खेळला, आणि जेव्हा वेळ आली शाईन होण्याची, तो बाजूला झाला. याला म्हणतात त्याग. धोनी हा फक्त खेळाडू नाहीये, हा गीतेचा चालता बोलता अर्थ आहे. यशाच्या शिखरावर उभा असणारा असा खेळाडू, ज्याच्या पायाखाली अजूनही नम्रतेची माती आहे, अशा महेंद्रसिंग धोनीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.